आपले वतन मिळवून घेणे या संदेश मालिकेतला आजचा हा शेवटचा संदेश आहे आणि आजचा विषय आहे देवाची सर्व वचने आपल्यासाठी आता उपलब्ध आहेत. देवाचे सर्व वचने आज आपल्यासाठी आता उपलब्ध आहेत आणि आज आपण पाहणार आहोत की आपलं जे वतन आहे प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं ते किती मोठं आहे, ते केवढं आहे. कालच्या संदेशात आपण पाहिलं की आपलं वतन हे लेखी स्वरूपात देवाच्या वचनात आहे. कागदावर आपल्याला ते देण्यात आलेलं आहे, परंतु विश्वासाने आपल्याला ते प्राप्त करायचं असतं. आणि आज आपण पाहू की हे जे वचनं म्हणजे हे जे वतन आहे ते किती मोठं आहे, केवढं आहे. आणि याच्यासाठी महत्त्वाचा शास्त्रभाग आहे 2 कोरिंथीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 20. 2 कोरिंथ 1 आणि 20 मध्ये असं लिहिलेलं आहे, देववचने किती असोत त्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये होय हे आहे. यामुळे आमच्या हातून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे आमेन हेही आहे. आता बघा, या वचनात असं लिहिलेलं आहे की किती देवाचे वचन असले तरी सर्व ते होय असे आहेत, नाही. त्या वचनाकडे बघा. याच्यामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत की देवाचे सर्व वचन आहे, बहुतेक किंवा काही नाही, तर देवाचे सर्व वचनं आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आज ते आपल्यासाठी आहेत आणि ते आपलं खरं वतन आहे. दुसरा पॉईंट असा की हे देवाचे सर्व अभिवचने किंवा देवाचे हे वचनं हे आपल्यासाठी हो आहेत, नाही. होय आणि आमेन आहेत असं सांगितलेलं आहे. आणि हे सध्याच्या काळासाठी आहे. असतील किंवा होते असं नाही, तर सध्या म्हणजे भूतकाळात नाही, भविष्यकाळात नाही, तर आत्ता. काही लोकांना असं वाटतं की चमत्कार होऊन गेले, ते शिष्य करीत होते त्यांच्या काळात पहिल्या शतकात होत होते, आज होत नाहीत. आणि काहींचा असा विश्वास आहे की आपल्याला सर्व आशीर्वाद हे स्वर्गात गेल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य आल्यावर मिळतील. परंतु शास्त्र तसं शिकवत नाही. आणि ते असं म्हणतात की आता सध्या आपण दुःख सोसायचं आहे, सर्व अडचणींना तोंड द्यायचं आहे आणि एक दिवशी सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण शास्त्र असं शिकवत नाही. पवित्र शास्त्र असं शिकवतं, हे वचन असं सांगतं की सर्व देवाचे वचनं हे सध्या आपल्यासाठी होय आणि आमेन हे आहेत. होते असं नाही, असतील असं नाही, तर आहेत. म्हणून आहेत हा शब्द अंडरलाईन करा. आणि हे किती महत्त्वाचं आहे नाही का. म्हणजे देवाने जे वचन आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्या वचनामध्ये जे वचनं दिलेली आहेत ते आत्ता आपण उपभोगावेत, आत्ता आपल्याला अनुभवात यावेत, ही देवाची इच्छा आहे. आणि ते सर्व वचनं ख्रिस्तामध्ये आमेन आणि होय असे आहेत. आता यापूर्वी मी आपल्याला सांगितलं की एकच स्रोत आहे आशीर्वाद मिळवण्याचा, तो म्हणजे देव. आणि एकच माध्यम आहे की ज्याच्याद्वारे देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि ते माध्यम आहे प्रभू येशू ख्रिस्त. ख्रिस्ताशिवाय देवाचे आशीर्वाद कोणालाही उपलब्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून देवाचे आशीर्वाद मिळवण्याचं एकच माध्यम आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कोणत्याही रीतीने आपल्याला आपलं वतन किंवा देवाचे आशीर्वाद हे मिळू शकत नाहीत. ते देवापासून आहेत आणि ख्रिस्ताच्या द्वारे आहेत. हे महत्त्वाचं आहे, हे ध्यानात ठेवा. आणि हे सर्व हो आहेत. म्हणजे देव असं म्हणत नाही की मी आता हे वचन दिलेलं आहे, परंतु ते आजच्यासाठी नाही किंवा नंतर मी ते करेन. देव आपलं मन बदलत नाही. तो असं म्हणत नाही की मी असं करीन आणि मग जेव्हा आपण म्हणतो की तू असं कर, तेव्हा तो असं म्हणत नाही की मी ते करणार नाही किंवा मी तसं बोललेलो नाही. हे माणूस म्हणू शकतो, परंतु देवाने जे बोललेलं आहे ते तो करतो. आणि म्हणून हेच तत्त्व, हे सत्य समजून घेणं महत्त्वाचं आहे की संपूर्ण शास्त्रामध्ये ह्या वचनात दिलेले 2 कोरिंथ 1:20 मध्ये की देवाचे सर्व वचने ख्रिस्तामध्ये होय असे आहेत. सर्व आणि होय हे 2 शब्द अंडरलाईन करा. हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे देव स्पष्टपणे म्हणतो की मी जर बोललेलो आहे, मी जर वचन दिलेलं आहे,
तर मी ते पूर्ण करीनच, ते पूर्ण होतीलच. आणि ज्यावेळेस आपण त्या वचनावर विश्वास ठेवतो, त्या वचनावर, त्या भूमीवर जसं काही पाऊल ठेवतो, त्यावेळेस आपण विश्वासाने होय असं म्हणतो, आमेन असं म्हणतो. देवाने होय म्हटल्यानंतर आपण त्याला प्रतिसाद आमेन असं म्हणून दिला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण तसा प्रतिसाद देतो त्यावेळेस ते घडून येतं आणि मग आपण देवाचा गौरव करतो. म्हणजे एखादं वचन जर आपण घेतलं आणि म्हटलं की खरंच हे माझ्यासाठी आहे का, खरंच प्रभू तू हे माझ्या जीवनात, माझ्या हयातीत पूर्ण करशील का, तेव्हा तो म्हणतो की हो मी ते पूर्ण करीन, ते माझं वचन आहे, मी ते दिलेलं आहे. आणि ही खात्री झाल्यानंतर जेव्हा आपण विश्वास ठेवतो की ते माझ्या बाबतीत पूर्ण होईल, त्यावेळेस विश्वास आपण आमेन म्हणून व्यक्त करत असतो. बरेच लोकांना माहीत नाही की आमेन कशासाठी आणि कधी म्हणतात. आमेन या शब्दाचा अर्थ असे हो, हा ग्रीक शब्द आहे आमेन, मराठी शब्द नाही. त्या शब्दाचा अर्थ आहे असे हो. म्हणजे ज्यावेळेस देवाचं वचन आपण वाचतो एखाद्या परिस्थितीत, अडचणीत, आणि आपण ज्यावेळेस आमेन म्हणतो म्हणजे आपण म्हणतो की असे हो, म्हणजे जे देव बोललेलं आहे, जे त्या वचनात लिहिलेलं आहे ते घडून येऊ. म्हणजे आपण देवाच्या वचनाशी सहमत होतो. बरेच लोक देवाच्या वचनाशी सहमत होत नाहीत. ते म्हणतात की मला नाही वाटत हे माझ्यासाठी आहे, की मला नाही वाटत हे खरंच होईल. असं म्हणणं म्हणजे देवाशी आपण ॲग्री किंवा सहमत नाही हे दर्शवणं. पण ज्यावेळेस आपण सहमत होतो त्याच वेळेस आपण आमेन म्हणून प्रतिसाद देत असतो. आणि मग त्या परिस्थितीत ते वचन घडून येतं. आणि मग 20 वचन परत एकदा बघा, देववचनं किती असो त्याच्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये होय आहेत. ह्यामुळे आमच्या हातून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे आमेन हेही आहे. म्हणजे आपण आमेन म्हणून त्याला प्रतिसाद देतो आणि देवाचा गौरव करतो. आमच्याद्वारे बघा, आमच्या म्हणजे कोण, म्हणजे तुम्ही आणि मी, जे ते वचन ग्रहण करणारे, त्या वचनावर विश्वास ठेवणारे. म्हणजे हे आम्ही, पाऊल जे म्हणतो आम्ही, हे पाऊल आणि त्या काळातले करिंथीकर नव्हते किंवा काही विशिष्ट थोर देवाचे सेवक नाहीत. तर प्रत्येकजण आजही जे ह्या वचनावर विश्वास ठेवतो ते माझे आहेत, माझ्यासाठी आहेत असा विश्वास धरतो, त्यांच्यासाठी आहे. म्हणजे सर्व देवाचे वचन आज देवाच्या लोकांसाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी उपलब्ध आहेत, आत्ता सध्याच्यासाठी. आणि हे सर्व देव का पूर्ण करतो, का घडवून आणतो, त्या 20 वचनात सांगितलेलं आहे की त्याचं गौरव व्हावं म्हणून. देवाच्या गौरवासाठी तो हे पूर्ण करत असतो. देवाने मनुष्याला बनवण्याचा मुख्य हेतू हा आहे की माणसाने देवाचा गौरव करणे, माणसाने देवाची भक्ती करणे, त्याचा आदर करणे, ह्याच्यासाठी माणूस निर्माण केलेला आहे. आणि म्हणून देवाने हे वचन दिलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपण वचनावर विश्वास ठेवतो, देव ते पूर्ण करेल असा विश्वास धरतो, त्या वेळेस आपण देवाचा गौरव करतो. ज्याच्या वेळेस ते पूर्ण होतात त्या वेळेस देवाचं गौरव होत असतं आपल्याद्वारे. आणि म्हणून एकतर आपल्या पुढे 2 पर्याय आहेत. देवाचं वचन ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर 2 पर्याय आहेत. अविश्वास, की खरंच ते होईल का असं म्हणून अविश्वास व्यक्त करणे. आणि असा अविश्वास जेव्हा आपण व्यक्त करतो त्यावेळेस त्या अविश्वासाने देवाचा गौरव होत नाही, उलट आपण देवाच्या गौरवाला अडखळण आणतो. तर पहिला पर्याय जो आहे तो अविश्वास आणि दुसरा पर्याय आहे विश्वास धरणे. जेव्हा आपण अविश्वास व्यक्त करतो देवाचा गौरव होत नाही, वचनं पूर्ण होत नाही. पण जेव्हा विश्वास धरतो त्यावेळेस वचनं आपल्या बाबतीत पूर्ण होतात आणि देवाचा गौरव होतो. आता रोमकरास पत्र 3 आणि 23 मध्ये असं लिहिलेलं आहे की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. म्हणजे सर्वजण पापी झाल्यामुळे कोणीही देवाचा गौरव करत नाही आहेत. पापाचं स्वरूप, पाप म्हणजे काय,
की देवाचा गौरव न करणे. याचा अर्थ पहा की जे गौरव देवाला योग्य आहे, ज्या गौरवाच्या देव लायक आहेत, त्याला ते गौरव न देणे म्हणजे पाप. आणि या उलट आपल्या पुढे एक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आहे, रोमकरास पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये. आणि ते उदाहरण आहे आपला विश्वासाचा पिता अब्राम याचं. तुम्हाला माहीत असेल की अब्रामाला देवाने निवडलं, त्याला वचनं दिले आणि त्याच्याद्वारे एक देश निर्माण केला, इस्रायल. आणि त्याच्याद्वारे सर्व शास्त्र संदेष्टे दिले आणि त्या इस्रायल लोकांच्या द्वारे देवाचा पुत्र त्यांच्याकडे जगात पाठवला. त्यांच्यापुरता त्यांच्यासाठीच नाही तर सर्व जगांच्या पापासाठी. आणि तो अब्राम ज्याने विश्वास धरला, त्याच्याविषयी शास्त्र काय सांगतं बघा. विश्वासाचं प्रतीक, विश्वासाचा पिता असं म्हटलेलं आहे. आणि आज तुम्ही आणि मी जर प्रभूश्वर विश्वास ठेवणारे आहोत तर आपण अब्रामाचे संतान आहोत. म्हणजे अब्राम आपला पिता आहे. मग आपल्या पित्याचा विश्वास कसा होता तसाच विश्वास पुत्र आणि कन्यांमध्ये पाहिजे, नाही का. आपण वाचू 20वे वचन 20 आणि 21 रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचनं 20 आणि 21मध्ये काय लिहिलेलं आहे. त्याने म्हणजे अब्रामाने देव वचनाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आता डळमळ होण्याची परिस्थिती का होती? कारण जेव्हा देवाने वचन दिलं तेव्हा तो 100 वर्षाचा होता. त्याची पत्नी सारा 90 वर्षाची होती. आणि म्हणून मूल होण्याचा कोणतेही चान्सेस, कोणतीही संभावना नव्हती. किती तज्ज्ञ डॉक्टर जर त्या काळात असते तर सर्वांनी सांगितलं असतं की ह्या वयात मूल होत नाही. पण तरीही अब्रामाने आणि साराने विश्वास ठेवला. म्हणून ह्या वचनात दिले की त्याने आपला विश्वास डळमळू दिला नाही. स्वतःचं वय किती, बायकोचं वय किती हे पाहून आणि कसं काय शक्य आहे, देवाने सांगितले पण कसं काय शक्य होऊ शकत असं तो म्हटला नाही. त्याने अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही. 20वे वचन बघा. तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. देवाचे आभार मानत राहिला. जेव्हा मनात शंका आली आभार मानत राहा की प्रभू हे तुझं वचन आहे, तू खोटं बोलत नाही. तू बोललेलं म्हणजे ते करणारच, ते होणारच. वय किती हो, कोणी काही म्हणो, आम्हाला काही वाटो. आणि मग 21वे वचन बघा. आपण दिलेले वचन पूर्ण करायला तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता. म्हणजे काय की देवाने जे वचन दिलं ते पूर्ण करायला तो समर्थ आहे. तो देव आहे, माणूस नाही. आणि तो दिलेलं वचन पूर्ण करू शकतो कोणत्याही परिस्थितीत, ह्याची त्याची खात्री झाली होती. या ठिकाणी ह्या शास्त्र भागात मराठी शब्द आहे निश्चय, पण मूळ शब्द आहे खात्री. म्हणजे त्याची पूर्ण खात्री झालेली होती की देव जे बोलतो ते करतोच, करणारच. किती विशेष आहे. आज तुमची खात्री अशी झालेली आहे का? बरेच विश्वासणारे आज डगमगत आहेत. बरेच जण म्हणतात की नाही पण तुम्हाला माहीत नाही, आमची परिस्थिती अशी आहे, नाही पण ते तसं आहे. पण या ठिकाणी आपण वाचतो की अब्रामाची खात्री झालेली होती की देवाने जे वचन दिलं ते तो पूर्ण करणारच. आणि म्हणून अशी खात्री होणं आवश्यक असतं विश्वास झाल्यानंतर. आणि खात्री अशी झाली होती की ते देव जे दिलेले वचन आहे ते पूर्ण करतो. आणि म्हणून अब्राम विश्वासात डगमगला नाही, संशयात डगमगला नाही, तर त्याने देवाला हो आणि आमेन असं म्हटलं आणि ते घडून आलं. म्हणजे देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं म्हणजे अविश्वास न येऊ देणे, संशय न येऊ देणे, संशयामुळे न डगमगणे, परिस्थितीकडे पाहून न डगमगणे. कारण अविश्वास देवाचा गौरव करीत नाही. संशयाने देवाचा गौरव होत नाही, विश्वास धरल्याने देवाचा गौरव होतो. 2 कोरिंथ 1 आणि 20मध्ये असं लिहिलेलं आहे की सर्व देवाचे वचने हे आपल्यासाठी होय असे आहेत. म्हणजे एकही वचन असं नाही की काय माहीत देव करतो की नाही, काय माहीत माझ्या बाबतीत होईल की नाही. शास्त्रात स्पष्टपणे सांगितले, पाहिजे असेल तर तुम्ही तो
होय हा शब्द आणि सर्व हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे ज्या वेळेस तुमच्या मनात संशय येईल, तुम्हाला खात्री होईल की हे तुमच्यासाठी पण आहे. ते सर्व वचनं देवाने आपल्यासाठी दिलेली आहे आणि ते सर्व वचनं हो आहेत, नाही. कोणीतरी असं म्हटलेलं आहे, ज्यांनी हे वचनं मोजले आणि कोणीतरी हे वचनं मोजले शास्त्रातले आणि असं आढळून आलं की 8,000 वचनं देवाने त्याच्या लोकांना आपल्याला दिलेली आहेत. 8,000 म्हणजे विचार करा. आणि हे सर्व 8,000 ह्या वचनाप्रमाणे होय असे आहेत. एकदाही देव म्हणत नाही की हे वचनं हो आहेत आणि बाकीचे नाही आहेत. सर्व वचन आपल्यासाठी होय आहेत. ज्या वेळेस आपल्याला ज्या परिस्थितीत त्याची गरज असते, प्रत्येक परिस्थितीत अडचणीत देवाने वचन दिलेलं आहे. फक्त आपल्याला ते शोधून त्या परिस्थितीत लागू करून त्या परिस्थितीत त्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. विश्वासाने त्या भूमीवर जसं काही पाऊल ठेवायचं आहे आणि ते मिळवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात असं 2 कोरिंथ 1:20 प्रमाणे की प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक गरज पुरवण्यासाठी देवाने माझ्यासाठी वचन दिलेलं आहे. जर तुम्ही माझ्या मागे म्हणाल तर बरं होईल. प्रत्येक परिस्थितीसाठी, प्रत्येक अडचणीसाठी देवाने माझ्यासाठी वचन दिलेलं आहे. आणि मग हे विसरू नका की वचन पूर्ण का देव करतो, त्याचा गौरव व्हावं म्हणून. फक्त आपण बरं व्हावं, आपली गरज पुरावं एवढंच नाही, तर पुरवल्यानंतर बरं झाल्यानंतर मिळाल्यानंतर आपण त्याचा गौरव करावं, देवाचा गौरव व्हावं, हा देवाचा उद्देश असतो. आणि म्हणून ते दिलेले वचन तो पूर्ण करतोच. कारण देवाला स्वतःचा गौरव करून घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला फक्त आपल्या अडचणी, आपल्या गरजा पूर्ण करण्याचं पडलेलं असतं. पण देवाची इच्छा आहे की त्याचा गौरव आपल्याद्वारे व्हावं. आणि ते कसं होतं? जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि जेव्हा ते वचन घडून येतं, त्यावेळेस देवाचा गौरव होतो. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की जे बरेच विश्वासणारे, ज्यांना माहीत नाही, बरेच देवाचे लोक दुर्लक्ष करतात की बहुतेक देवाचे जे वचन आहेत, अभिवचन आहे शास्त्रामध्ये, त्या अटींवर अवलंबून आहेत. बऱ्याचशा वचनांच्या अटी शर्तीवर आहेत. म्हणजे परमेश्वर म्हणतो, जर तू असं करशील तर मी ते करीन, जर तुम्ही हे कराल तर मी ते करेन. म्हणजे काही अट आहे. म्हणजे जोपर्यंत ती अट आपण पूर्ण करत नाही, तोपर्यंत ते वचन घडून येईल असं आपण समजू शकत नाही. पण जेव्हा आपण देवाने दिलेली अट पूर्ण करतो, त्यावेळेस ते वचन घडून येतं. उदाहरणार्थ आपण पाहिलं अनुवाद 28 मध्ये की जर तू माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील आणि माझ्या आज्ञा पाळशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धाव घेऊन परत येतील. म्हणजे हे अटीवर आहेत की जर, आणि ती अट काय की आपण देवाची वाणी ऐकणं, देवाचं ऐकणं आणि आज्ञापालन करणं. म्हणजे ही अट पूर्ण केली तर आशीर्वाद आहे, पण अट न पूर्ण केली तर शाप आहेत. म्हणजे देवाचे काही वचनं हे अटीवर, शर्तीवर अवलंबून आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की देवाने दिलेले वचनं पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती असावी लागत नाही. म्हणजे काय की देवाचे वचनाची पूर्तता, की देवाचे वचनं पूर्ण होणं हे आपल्या जीवनाच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं. म्हणजे देवाने जर वचन दिलं की समजा यश किंवा समृद्धी किंवा आरोग्य, पण कोणी जर म्हणेल की नाही, पण डॉक्टरने असं सांगितलं आहे की हे शक्य नाही, तुम्हाला आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. म्हणजे परिस्थितीवर आपण म्हणतो की नाही, परिस्थिती तशी नाही आहे, हे होऊ शकत नाही. अमुक डॉक्टरांनी असं सांगितलं किंवा आमची परिस्थिती अशी आहे म्हणून आमचं शिक्षण नाही, आमच्याजवळ काही इस्टेट प्रॉपर्टी, पैसा नाही म्हणून समृद्ध होऊ शकत नाही. म्हणजे आपण आपल्या परिस्थितीकडे पाहतो आणि मग विश्वास ठेवतो. पण देवाचं वचन
देवाचं वचन किंवा वचनं हे पूर्ण होण्यासाठी आपल्या परिस्थितीवर देव अवलंबून नसतो. म्हणजे काय? म्हणजे हे, आणि समजलं तर आमेन म्हणायला तयार राहा, की तुमची परिस्थिती कशी असो, देवाने जर देव वचन दिलेलं आहे आणि तुम्ही जर ते विश्वासाने ग्रहण केलेलं आहे, तर कोणत्याही परिस्थितीत ते देव पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला खरं वाटो अगर न वाटो, देवाचे वचन पूर्ण होण्यासाठी परिस्थिती चांगली असावी लागत नाही, की अमुक परिस्थितीचं देव कार्य करू शकतो नाहीतर नाही, असं नाही आहे. देव कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वातावरणात त्याचं वचन पूर्ण करतो. पण आपण देवाचं ऐकलं पाहिजे आणि देवाच्या अटी पूर्ण केल्या पाहिजे. आपलं लक्ष, आपले डोळे आपण परिस्थितीवर स्वतःवर नाही तर देवाच्या वचनावर ठेवले पाहिजे. बरेच वेळेस आपण परिस्थितीकडे पाहतो आणि म्हणतो शक्य नाही आहे, पण आपलं लक्ष, आपले डोळे हे वचनावर पाहिजे, देवावर पाहिजे, स्वतःवर आणि परिस्थितीवर नाही. तेव्हा ते वचनं पूर्ण होतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की परिस्थिती कोणतीही असो, देव त्याचं वचन पूर्ण करायला समर्थ आहे. जरा विचार करा, अब्राहम कोणत्या परिस्थितीत होता, त्याचं वय काय होतं? त्याचं वय 100 वर्षाचं होतं. साराचं वय 90चं होतं. आणि अशा परिस्थितीत देवाने त्यांना पुत्र दिला, इसाक. म्हणजे देवाचं वचन पूर्ण होणं हे परिस्थितीवर अवलंबून नसतं. ज्यावेळेस दुष्काळ पडला, परमेश्वराने इसाकाला सांगितलं की मिस्र देशात जाऊ नको, तू ज्या देशात आहे तिथेच थांब आणि तिथेच पेरणी कर. आणि तुम्हाला माहिती आहे दुष्काळात कोणी पेरणी करतं का? पण देवाने सांगितलं म्हणून त्याने दुष्काळी परिस्थितीत त्याच देशात पेरणी केली आणि शास्त्र सांगतं की त्याला 100 पट पीक मिळाले. का? त्याने परिस्थिती पाहिली नाही, दुष्काळ आहे, दुष्काळात कोणी पेरणी करतं का, कसं काय उगवणार, असं तो म्हटला नाही. त्याने हा विश्वास धरला, देवाचं वचन देवाने सांगितलं कर, त्याने त्याप्रमाणे केलं आणि त्याला त्याचं प्रतिफळ मिळालं. म्हणजे देवाचे वचन परिस्थितीवर अवलंबून असतात. आपण किती विश्वास ठेवतो आणि ग्रहण करतो त्याच्यावर अवलंबून असतात. आणि ज्यावेळेस आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो त्यावेळेस ते घडून येतात. आणि बरेच वेळेस आपण परिस्थितीकडे पाहिल्यामुळे आपल्याला आपलं वतन मिळू शकत नाही, पूर्ण आशीर्वादात आपण चालत नाही. आणखी एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस देवाने अब्रामाला 100व्या वर्षी त्याचा पुत्र दिला, त्यावेळेस देवाने अब्रामाची 99 वर्ष वाट का पाहिली? इतकं वय होईपर्यंत देव का थांबला त्याचं वचन पूर्ण करेपर्यंत? इतकी परिस्थिती आटोक्याच्या बाहेर, इतकं वय त्या दोघांचं का होऊ दिलं? इतकी अशक्य परिस्थिती का होऊ दिली? आणि मला वाटतं की याचे 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं की अब्रामाचा जो स्वतःवर विश्वास होता तो पूर्णपणे त्याच्यातून रिकामा होईपर्यंत. म्हणून पहिलं कारण हे की जोपर्यंत आपल्याला आत्मविश्वास असतो की मी करू शकतो, मला देवाची गरज नाही, मला कोणाची गरज नाही, ते जोपर्यंत आपण रिकामा होत नाही आपल्यातून जोपर्यंत आपण असं म्हणत नाही की नाही मी करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही, काहीच होऊ शकत नाही, देवाने केलं तरच होईल, ह्या पॉईंटला जेव्हा आपण येतो त्यावेळेस देव ते करत असतो. जोपर्यंत आपल्याला वाटतं की मी हँडल करू शकतो, प्रार्थना करायची गरज नाही, तोपर्यंत नाही. पण जेव्हा आपण अशा पॉईंटला येतो की आता काहीच होऊ शकत नाही, अशक्य आहे, देवाने केलं तरच होईल नाही तर नाही, त्यावेळेस आणि अब्रामाचा आत्मविश्वास जाऊन पूर्णपणे देवावर विश्वास ठेवेपर्यंत, म्हणून देवाने हे विलंब लावला. म्हणजे अब्राम अशा पॉईंटला आला की आता देवाने केलं तरच होऊ शकतं, काही करून आपण ते घडवून आणू शकत नाही, त्यावेळेस ते घडून आला जेव्हा अब्रामाने पूर्णपणे देवाने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवला तेव्हा. आणि दुसरं कारण हे
की देवाचे वचन पूर्ण करण्याचा हा उद्देश आहे की देवाचा गौरव व्हावा. हे सर्व देव का करतो, का घडून आणतो आपल्या बाबतीत, विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या बाबतीत, की आपल्याद्वारे देवाचं गौरव व्हावं. म्हणजे वचनाची पूर्तता, वचन पूर्ण होण्याचा उद्देश आहे देवाचं गौरव, माणसाचं नाही, आपलं नाही. तर देवाला आपण क्रेडिट द्यावं. माझ्यामुळं झालं, मी केलं म्हणून झालं असं नाही, तर हे देवाने केलेलं आहे. याच्यात माझा काही हात नाही, याच्यात कोणाचाही हात नाही, तर देवाचा हात आहे. म्हणजे श्रेय किंवा क्रेडिट हे देवाला जावं. आणि त्यावेळेस जेव्हा आपण पूर्ण श्रेय देवाला देतो त्यावेळेस देवाचा गौरव होतो. आणि अशा रीतीने आपण आपलं वतन मिळवतो आणि आपल्या वतनात प्रवेश करतो. आणि इथे आज ही संदेश मालिका संपलेली आहे, आपलं वतन मिळवून घेणे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.